प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने होम टू होम प्रचार सुरू असून पद्माकर नानाकाळी, आनंद कोल्हारकर, उत्तरा बर्डे बचुटे आणि श्रद्धा किरण पवार हे निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रभाग 7 मध्ये होम टू होम प्रचारावर अधिकचा भर देण्यात आला. शुक्रवारी यशनगर भाग 2, अभिमानश्री नगर, भीमाशंकर थोबडे नगर या परिसरातून होम टू होम प्रचार करण्यात आला. यावेळी चारही उमेदवारांचे फुलांच्या पायघड्या घालून, फटाके फोडून तसेच औक्षण करून स्वागत करण्यात आले. होम टू होम प्रचार केल्यामुळे नागरिक खुश होत असून आपुलकीने आमच्या सोबत संवाद साधत आहेत. आपल्या अडीअडचणी सांगत आहेत. प्रभाग 7 म्हणजे आमचे कुटुंब आहे. येणाऱ्या काळात आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग 7 मधील नागरिकांच्या सर्व समस्या सोडवण्यावर भर देणार असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले. भारतीय जनता पार्टीने जे मागच्या 10 वर्ष म्हणजे आता जे सुरू आहेत, एकतर आपलं जे प्राणी संग्रहालय बंद पडलं होतं त्याचं नूतनीकरण चालू आहे. तसंच इंदिरा गांधी पार्क स्टेडियमचं नूतनीकरण ऑलरेडी झालं आहे. सोलापूर हे शहर असं शहर आहे जे कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र ह्याच्या बाउंड्रीवरती आहे आणि मला वाटतं ते भारतातलं एकमेव असं शहर असेल की जे मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बेंगलोर ह्या 4 महत्त्वाच्या मेट्रो सिटीला खूप जवळून कनेक्ट आहे. तर या भागात विमान सेवा चालू होणं हे खूप गरजेचं होतं आणि ते भारतीय जनता पार्टीने यशस्वीपणे चालू करून दाखवलं. इम्प्लिमेंटेशन तिचं यशस्वीरित्या चालू आहे. तसंच IT पार्कची मंजुरी ही देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत यांनी मंजूर करून घेतलेला IT पार्क तेही पाईपलाईनमध्ये आहे आणि ते मंजूर होऊन आता तेही इम्प्लिमेंट होणार आहे. तर या सोलापूरच्या दृष्टीने ज्याही गोष्टी होत्या, ज्या सोलापूरच्या विकासाला चालना देणार होत्या, त्या भारतीय जनता पक्षाने सगळ्या इम्प्लिमेंट केलेल्या आहेत. त्यामुळं सगळ्या मतदारांचा हा विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकच आम्ही निवडून देणार आणि तेच आमच्या सोलापुराचा विकास करणार.